Hello friends, welcome to Sri Academy of Science. In this lecture, we will discuss about the most important point with respect to NEET examination is the apomixis. या लेक्चर मध्ये आपण नीटच्या दृष्टीने असलेला अत्यंत महत्त्वाचा असा एक भाग बघणार आहोत जो रिप्रोडक्शन इन प्लांट्स मध्ये येतो आणि त्या पॉइंटचं नाव आहे apomixis. apomixis म्हणजे काय बघा? The formation of seeds without fertilization is called apomixis. बरोबर आहे? हे असं मेकॅनिझम आहे ज्या मेकॅनिझम मध्ये सीड्स तयार केले जातात पण कशा त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होत नाही. सो फॉर्मेशन ऑफ सीड्स विदाउट फर्टिलायझेशन इज कॉल्ड apomixis, राइट? अँड सच सीड्स आर कॉल्ड apomictic सीड्स. आणि त्या ज्या सीड्स तयार होणार आहेत किंवा फर्टिलायझेशन न होता ज्या सीड्स तयार केले जातात त्याला म्हणायचं apomictic seeds. एक्झाम्पल काय बघा? एक्झाम्पल ऑफ द apomixis is some species of asteraceae and grasses. grasses म्हणजे गवताची जी फॅमिली आहे ग्रॅमिनेसी किंवा पोएसी असं म्हटलं जातं. त्या ग्रॅमिनेसी आणि पोएसी मधले काही मेंबर किंवा काही स्पेसीज आणि अस्टरेसी म्हणजे झेंडूचं झाड आहे किंवा झेंडूचे जे फूल आहे त्याची जी फॅमिली आहे अस्टरेसी त्याच्यामधल्या काही स्पेसीज म्हणजे अस्टरेसी अँड ग्रासेस मधल्या काही स्पेसीस मध्ये आपल्याला apomixis बघायला मिळणार आहे. परत एकदा सांगतोय apomixis म्हणजे काय बघा एकदम सोपं आहे. फॉर्मेशन ऑफ सीड्स विदाउट फर्टिलायझेशन. ओके, बिया तयार होतात, सीड्स तयार होतात पण कसं फर्टिलायझेशन न होता त्याला काय म्हणायचं आहे apomixis. ओके, नेक्स्ट apomixis is a form of asexual reproduction that mimics sexual reproduction. तुम्ही जर बघितलं apomixis चं मीनिंग बघा. apo means away, mixis means mixing. बरोबर आहे? म्हणजे there is no formation of gametes and mixing of gametes. त्या ठिकाणी गॅमेट्सचं फॉर्मेशन आणि फ्युजन होत नाही. त्याला काय म्हणायचं आहे apomixis असं म्हणायचं आहे. त्यामुळं जर गॅमेट्स तयार होत नसतील आणि त्याचं फ्युजन होत नसेल तर apomixis हा कुणाचा प्रकार येणार आहे? असेक्शुअल रिप्रोडक्शनचा प्रकार येणार आहे. त्यामुळे काय म्हटलं बघा apomixis is a form of asexual reproduction that mimics sexual reproductions. apomixis हा असेक्शुअल रिप्रोडक्शनचा प्रकार आहे पण तो कोणाची मिमिक्री करतो तर सेक्शुअल रिप्रोडक्शनची मिमिक्री करणार आहे किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शनची नक्कल करणार आहे. सेक्शुअल असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन पण कोणाची मिमिक्री करणार आहे किंवा कोणाची नक्कल करणार आहे? सेक्शुअल रिप्रोडक्शनची नक्कल करणार आहे. पुढे काय म्हटलंय बघा इन सम स्पेसीस म्हणजे काही स्पेसीस मध्ये डिप्लॉइड एग सेल इज फॉर्म्ड विदाउट मियोसिस. नॉर्मली काय असणार आहे एग सेल ही हॅप्लॉइड असते पण या मेकॅनिझम मध्ये काही वनस्पतींमध्ये डिप्लॉइड एग सेल तयार केली जाते आणि त्या ठिकाणी मियोसिस घडत नाही. बरोबर आहे? आणि त्या डिप्लॉइड एग सेल्स पासून फर्टिलायझेशन न होता या डिप्लॉइड एग सेल्स पासून फर्टिलायझेशन न होता एम्ब्रियो तयार केला जातो. बरोबर आहे? आणि हा एम्ब्रियो ज्या सीड्स मध्ये असतो त्याला म्हणायचं apomictic सीड्स. समजलं? म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे in some species diploid egg cell is formed without meiosis and it develops into an embryo without fertilization and thus apomictic seeds are formed. आणि मग apomictic seeds तयार केल्या जातात. आणि मग या apomixis या मेकॅनिझम मध्ये दोन टाइप्स आहेत. कुठला? द फर्स्ट वन इज दी अपोगॅमी. टाइप्स असं म्हणण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये दोन टर्मिनॉलॉजी आहे असं म्हणूया अपोगॅमी अँड अपोस्पोरी. बरोबर आहे? पहिली गोष्ट apomixis आहे त्यामुळे फर्टिलायझेशन घडणार नाही. बरोबर आहे? काय म्हणतोय बघा दोन्ही टर्मिनॉलॉजी apomixisच्या आहे त्यामुळे फर्टिलायझेशन घडणार नाही. त्यामुळे काय म्हटले बघा आता अपोगॅमी म्हणजे काय? when a gametophyte organ or cell produced
एम्ब्रियो लाईक स्ट्रक्चर्स विदाउट फर्टिलायझेशन. अपोगॅमी म्हणजे काय, तर जर गॅमेटोफायटिक सेल किंवा गॅमेटोफायटिक ऑर्गन एम्ब्रियो सारखं स्ट्रक्चर्स तयार करतो विदाउट फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन न करता, म्हणजे फर्टिलायझेशन न करता गॅमेटोफायटिक ऑर्गन किंवा गॅमेटोफायटिक सेल हा एम्ब्रियो सारखं स्ट्रक्चर्स तयार करतो, त्याला म्हणायचं अपोगॅमी. म्हणून म्हटलेलं आहे अपोगॅमी when a gametophyte organ or cell produces embryo-like structures without fertilization is called apogamy. समजलं? या ठिकाणी अपोगॅमी म्हणजे काय, तर जी गॅमेटोफायटिक सेल आहे ती एम्ब्रियो सारखं स्ट्रक्चर्स तयार करणार आहे, कसल्याही पद्धतीचं फर्टिलायझेशन न करता, त्याला म्हणायचं अपोगॅमी. त्याच पद्धतीचं अपोस्पोरी म्हणजे काय, तर डिप्लॉइड स्पोरोफाइटचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, डिप्लॉइड गॅमेटोफाइट मध्ये. कसल्याही पद्धतीचं फर्टिलायझेशन न घडता किंवा मियोसिस न होता, काय म्हणतो बघा या ठिकाणी डिप्लॉइड स्पोरोफाइटिक सेल विल प्रोड्यूस डिप्लॉइड गॅमेटोफाइट. आता डिप्लॉइड स्पोरोफाइटचं रूपांतर डिप्लॉइड गॅमेटोफाइट मध्ये का होणार आहे, तर या ठिकाणी मियोसिस होणार नाही, म्हणून याला म्हटलेलं आहे अपोस्पोरी. लक्षात ठेवा अपोगॅमी म्हणजे काय, तर गॅमेटोफायटिक सेल किंवा गॅमेटोफायटिक ऑर्गन एम्ब्रियो सारखं स्ट्रक्चर्स तयार करणार आहे, फर्टिलायझेशन न होता, याला म्हणायचं आहे अपोगॅमी. अपोस्पोरी म्हणजे काय, तर डिप्लॉइड स्पोरोफाइट हा डिप्लॉइड गॅमेटोफाइट तयार करणार आहे. असं का होणार आहे, तर त्या ठिकाणी मियोसिस होणार नाही, म्हणून याला म्हणायचं आहे अपोस्पोरी. Example of the apospore is orange and mango. दोन फ्रुट्स आहेत, ऑरेंज अँड मँगो, संत्री आणि आंबा, ह्याच्यामध्ये तुम्हाला अपोस्पोरी बघायला मिळणार आहे. ओके, नेक्स्ट अपोमिक्सिस आर ऑफ फॉलोइंग टाइप्स. अपोमिक्सिसचे टाइप्स बघा. अपोमिक्सिस आर ऑफ फॉलोइंग टाइप्स. अपोमिक्सिसचे तीन प्रकार पडतात. पहिला येतो रिकरंट अपोमिक्सिस, दूसरा येतो नॉन रिकरंट अपोमिक्सिस, तीसरा येतो एडवेंटेटिव्ह एम्ब्रियोनी. So apomixis are of following types. First one is the recurrent apomixis, second one is the non-recurrent apomixis, and third one is the adventative embryony. All these three types of apomixis are very easy to understand. हे सगळे तीन प्रकार आहेत, ते समजण्यासाठी खूप सोपं आहे, पण हे समजायला तुम्हाला डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो माहित असायला पाहिजे. डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक असायला माहित असायला पाहिजे. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेट अँड स्ट्रक्चर ऑफ फिमेल गॅमेट हे दोन्ही तुम्हाला माहित असायला पाहिजे. तर हे तुम्हाला तीन जे प्रकार आहेत, रिकरंट अपोमिक्सिस, नॉन रिकरंट अपोमिक्सिस आणि एडवेंटेटिव्ह एम्ब्रियोनी, लगेच समजणार आहे. ओके, फर्स्ट टाइप इज द रिकरंट अपोमिक्सिस. रिकरंट अपोमिक्सिस मध्ये शॉर्टकट बघा, आर्चिस्पोरियम डिफरंशिएटेड टू फॉर्म मेगास्पोर मदर सेल्स. So archisporium differentiate to form megaspore mother cells. Normal process आहे. ओव्ह्यूल आहे, ओव्ह्यूल मध्ये इंटिग्युमेंट्स आहेत, इंटिग्युमेंटच्या आतमध्ये न्यूसेलस आहे. ते न्यूसेलस मधली कुठली तरी एक सेल ही आर्चिस्पोरियल सेल्स म्हणून काम करणार आहे. ती कशी असणार आहे, डिप्लॉइड असणार आहे. त्या आर्चिस्पोरियम सेल्सचं कन्व्हर्जन मेगास्पोर मदर सेल्स मध्ये होणार आहे. मग जर आर्चिस्पोरियल सेल्स डिप्लॉइड असेल तर मेगास्पोर मदर सेल्स कशी असणार आहे, डिप्लॉइड आहे. सो आर्चिस्पोरियल सेल्स डिफरंशिएटेड टू फॉर्म मेगास्पोर मदर सेल्स, आणि या मेगास्पोर मदर सेल्स पासून मियोसिस न होता एम्ब्रियो सॅक तयार होणार आहे. मग जर मियोसिस झालं नाही तर मेगास्पोर मदर सेल्स कशी आहे, डिप्लॉइड. एम्ब्रियो सॅक कशी होईल, डिप्लॉइड. का, मियोसिस झालं नाही. आणि मग या एम्ब्रियो सॅक मधला जो एम्ब्रियो असणार आहे तो सुद्धा डिप्लॉइड असणार आहे. त्यामुळं रिकरंट अपोमिक्सिस मधला जो तयार होणारा एम्ब्रियो आहे त्याच्यामध्ये त्याची प्लॉइड नंबर हा डिप्लॉइड असणार आहे. सोपं आहे, समजलं. नॉर्मल प्रोसेस मध्ये इथं मियोसिस होतो, त्यामुळे एम्ब्रियो सॅक हॅप्लॉइड, एम्ब्रियो हॅप्लॉइड. पण या ठिकाणी अपोमिक्सिस आहे, बरोबर आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे.
त्यामुळे काय होणार आहे, मेगास्पोर मदर सेल्सचं कन्व्हर्जन एमएमसी मध्ये म्हणजे आर्चिस्पोरियम सेल्सचं कन्व्हर्जन मेगास्पोर मदर सेल्स मध्ये, आणि मेगास्पोर मदर सेल्स जे आहे त्याच्यामध्ये मियोसिस घडत नाही आणि डायरेक्ट एम्ब्रियो सॅक तयार केली जाते. ही एम्ब्रियो सॅक कशी असणार आहे तर डिप्लॉइड असणार आहे आणि त्याच्यामधला एम्ब्रियो डिप्लॉइड असणार आहे. पुढं म्हणून काय म्हटलंय, इन दिस टाइप द एम्ब्रियो सॅक जनरली डेव्हलप्स फ्रॉम अन आर्चिस्पोरियल सेल. या प्रकारामध्ये एम्ब्रियो सॅक ही आर्चिस्पोरियल सेल्स पासून तयार होणार आहे, और फ्रॉम सम अदर पार्ट ऑफ न्यूसेलस किंवा न्यूसेलस पासून. म्हणजे ऑलरेडी न्यूसेलस मधली कुठली तरी एक सेल्स आर्चिस्पोरियल सेल्स म्हणून काम करणार आहे, किंवा डायरेक्ट न्यूसेलस पासून एम्ब्रियो सॅक तयार होणार आहे. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला दोन्ही कंडिशन्स मध्ये मियोसिस झालेलं बघायला मिळत नाही. त्यामुळं रिकरंट अपोप्टोसिस मधला जो तयार होणारा एम्ब्रियो सॅक आहे तो डिप्लॉइड आहे, आणि एम्ब्रियो सॅक मधला एम्ब्रियो तो सुद्धा डिप्लॉइड असणार आहे. हा पहिला प्रकार आहे रिकरंट अपोप्टोसिस. सेकंड टाइप ऑफ द अपोप्टोसिस इज नॉन रिकरंट अपोप्टोसिस. नॉन रिकरंट अपोप्टोसिस आहे. मोस्टली नॉन रिकरंट अपोप्टोसिस फॉलो द नॉर्मल प्रोसेस. नॉर्मल प्रोसेस फॉलो करतो, पण नॉर्मल प्रोसेस फॉलो करत असताना अपोप्टोसिसचा प्रकार आहे, त्यामुळे या ठिकाणी सुद्धा फर्टिलायझेशन होत नाही. फक्त फर्टिलायझेशन झाल्यासारखं दाखवण्याचा प्रयत्न करतं, फर्टिलायझेशनची नक्कल करणार आहे, बरोबर आहे. पण फर्टिलायझेशन होणार आहे का नाही, कारण तो कोणाचा प्रकार आहे अपोप्टोसिसचा. मग हा सुद्धा सोपा भाग आहे बघा. नॉन रिकरंट अपोप्टोसिस याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं बघा, इन दिस टाइप मेगास्पोर मदर सेल्स. लक्षात ठेवा, एम स्टँड्स फॉर मेगास्पोर, कारण आपण बघताना ओव्ह्यूलच्या आतमध्ये बघतोय. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं हा पॉइंट स्टडी करत असताना तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ मेगास्पोर्स अँड डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, नेक्स्ट बघा, इन दिस टाइप मेगास्पोर मदर सेल्स कशी असणार आहे, डिप्लॉइड आहे. undergo usually meiotic divisions and a haploid embryo sac is formed. नॉर्मल प्रोसेस आहे. आर्चिस्पोरियम सेल्स डिप्लॉइड आहे. ओव्ह्यूल आहे, ओव्ह्यूलच्या आतमध्ये न्यूसेलस आहे. न्यूसेलस मधली ज्या सेल्स आहेत त्या पेरिकॅमिडस सेल्स आहेत, त्या डिप्लॉइड आहेत. त्याच्यामधली कोणती तरी एक सेल्स आर्चिस्पोरियल सेल्स म्हणून काम करणार आहे. आर्चिस्पोरियल सेल्स डिप्लॉइड असणार आहे. आर्चिस्पोरियल सेल्सचं डिफरन्सिएशन होणार आहे मेगास्पोर मदर सेल्स मध्ये. आर्चिस्पोरियल सेल्स डिप्लॉइड असल्यामुळे मेगास्पोर मदर सेल्स डिप्लॉइड असणार आहे, बरोबर आहे. सो मेगास्पोर मदर सेल्सचं मियोटिक डिव्हिजन होणार आहे आणि हॅप्लॉइड एम्ब्रियो सॅक तयार होणार आहे. मग समजा मेगास्पोर मदर सेल्स ही जर डिप्लॉइड असेल आणि त्याच्यामध्ये जर मियोटिक डिव्हिजन झाली तर तयार होणारा एम्ब्रियो सॅक जो आहे हा सुद्धा कसा असणार आहे, हॅप्लॉइड असणार आहे. एमएमसी डिप्लॉइड, एम्ब्रियो सॅक हॅप्लॉइड. का, मियोटिक डिव्हिजन झाली ना म्हणून. पुढे काय म्हटलंय बघा, हियर एम्ब्रियो अराइजेस आयदर फ्रॉम एग. या ठिकाणी जो एम्ब्रियो तयार होणार आहे तो या एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये असणाऱ्या एग पासून तयार होणार आहे, किंवा कुठलाही गॅमेटोफायटिक जी सेल असणार आहे त्या गॅमेटोफायटिक सेल्स पासून तयार होणार आहे. पण या ठिकाणी ज्या वेळेला एम्ब्रियो तयार होणार आहे, एम्ब्रियो तयार होण्याच्या दोन कंडिशन्स आहेत. एक तर एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये असलेल्या एक सेल पासून तयार होईल, किंवा कुठलीही गॅमेटोफायटिक सेल आहे त्या गॅमेटोफायटिक सेल्स पासून एम्ब्रियो तयार होईल. पण त्या ठिकाणी दोन्ही कंडिशन्स मध्ये आपल्याला फर्टिलायझेशन बघायला मिळत नाही. म्हणजे पहिली प्रोसेस काय आली, नॉन रिकरंट अपोप्टोसिस मध्ये न्यूसेलस आहे, बरोबर आहे. त्या न्यूसेलस मध्ये कुठली तरी एक सेल्स आर्चिस्पोरियम म्हणून काम करणार आहे. आर्चिस्पोरियम सेलचं डिफरन्सिएशन होणार आहे एमएमसी मध्ये. एमएमसीचं मियोसिस होतं आणि एम्ब्रियो सॅक तयार होणार आहे. मियोसिस झाल्यामुळे एमएमसी डिप्लॉइड, एम्ब्रियो सॅक हॅप्लॉइड. आता या एम्ब्रियो सॅक मध्ये जो एग असणार आहे
त्या एक सेल पासून एम्ब्रिओ तयार होणार आहे, पण फर्टिलायझेशन न होता. किंवा एम्ब्रिओ सॅक मधला कोणतीही सेल म्हणजे कुठलीही गॅमेटोफायटिक, कुठलीही हॅप्लॉइड गॅमेटोफायटिक सेल, तिचं रूपांतर एम्ब्रिओ मध्ये होणार आहे. ओके, फक्त आपल्याला या ठिकाणी फर्टिलायझेशन झालेलं बघायला मिळणार नाही. वरची जी काही स्टेप्स आहेत त्या नॉर्मल पद्धतीने आहेत, नंतरच्या पुढच्या वेगळ्या आहेत. म्हणून काय म्हटले बघा, in this type MMC undergo usual meiotic divisions and a haploid embryo sac formed. Here the embryo arises either from egg by parthenogenesis म्हणजे fertilization होत नाही, or from some other haploid cells of gametophyte किंवा कुठलीही गॅमेटोफाइटचे हॅप्लॉइड सेल्स थ्रू अपोगॅमी पुन्हा फर्टिलायझेशन होत नाही. प्लांट प्रोड्यूस बाय दिस मेथड्स आर जनरली स्टराइल्स. आणि नॉन रिकरंट अपोमिक्सिस मध्ये जी सीड्स तयार होणार आहे ती सीड्स जर पेरली तर त्याच्यापासून जे प्लांट तयार होईल ते स्टराइल असणार आहे, त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन प्रोसेस होत नाही. ते जर मल्टिप्लाय होत असेल किंवा प्रोपोगेट होत असेल तर ते असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या मदतीनेच होणार आहे, त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन ऍबसेंट असणार आहे. सो जनरली प्लांट प्रोड्यूस दिस बाय दिस मेथड्स जनरली स्टराइल अँड डू नॉट रिप्रोड्यूस सेक्शुअली. या पद्धतीने जे प्लांट तयार होणार आहे ते स्टराइल असणार आहे आणि हे सेक्शुअल रिप्रोडक्शन करणार नाही. एक्झाम्पल इज निकोशियाना, वेल नोन एक्झाम्पल आहे, सगळ्यांना माहित आहे, तंबाखूचं झाड निकोशियाना टॅबॅकम, ह्याच्यामध्ये नॉन रिकरंट अपोमिक्सिस बघायला मिळणार. थर्ड टाइप्स ऑफ अपोमिक्सिस इज ऍडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियोनी. ऍडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियोनी मध्ये तुम्ही जर बघितलं, या ठिकाणी एम्ब्रियो तयार होणार आहे, पण एम्ब्रियो तयार होत असताना एम्ब्रियो सॅक मधली जी सेल आहे त्या सोडून कुठल्याही बाकीच्या सेल्स पासून, बाकीच्या डिप्लॉइड सेल्स पासून एम्ब्रियो तयार होणार. सो एम्ब्रियो इज फॉर्म फ्रॉम एनी डिप्लॉइड सेल्स ऑफ ओव्यूल एक्सेप्ट एम्ब्रियो सॅक. मुळात ज्याच्यापासून एम्ब्रियो तयार व्हायला पाहिजे आणि ज्याच्यामध्ये एम्ब्रियो तयार व्हायला पाहिजे ते तिथं नसतंच, त्याच्यापासून होतच नाही. म्हणजे एम्ब्रियो कशापासून तयार व्हायला पाहिजे, एक सेल पासून. एक सेल कशाच्या आतमध्ये असते, एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये असणार, पण त्याच्यापासून होतच नाही. एम्ब्रियो सॅक सोडून ओव्यूलच्या कोणत्याही डिप्लॉइड सेल्स पासून जर एम्ब्रियो तयार होत असेल तर त्याला म्हणायचं ऍडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियोनी. ओव्यूलचा पहिला जो पार्ट आहे तो न्यूसेलस. न्यूसेलस सेल्स will develop into embryo. Example is the citrus, mangifera, aponcia, mammillaria. हे याचे एक्झाम्पल्स झाले, बरोबर. न्यूसेलस will develop into embryo. न्यूसेलसची डेव्हलपमेंट एम्ब्रियो मध्ये होणार आहे. त्याचे एक्झाम्पल्स काय आलं, सिट्रस, मॅन्जिफेरा, अपोन्शियाना, मॅमिलारिया. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ न्यूसेलस विल डेव्हलप इनटू एम्ब्रियो. म्हणजे न्यूसेलसचं रूपांतर एम्ब्रियो मध्ये जे झालं त्याचे हे एक्झाम्पल्स. दुसरा प्रकार किंवा दुसरा पार्ट ओव्यूलचा इंटिग्युमेंट. सो इंटिग्युमेंट विल डेव्हलप इनटू एम्ब्रियो. एक्झाम्पल इज द स्पायरॅन्थस ऑस्ट्रियालिस. ऑस्ट्रियालिस काय आलं, स्पायरॅन्थस ऑस्ट्रियालिस, राईट. या पद्धतीने का म्हटलंय ना, एम्ब्रियो इज फ्रॉम एनी डिप्लॉइड सेल्स ऑफ ओव्यूल. ओव्यूलच्या कुठल्याही डिप्लॉइड सेल्स पासून एम्ब्रियो तयार केला जातो, एम्ब्रियो सॅक सोडून. पहिला न्यूसेलस हा एम्ब्रियोचाच पार्ट आहे, इंटिग्युमेंट्स एम्ब्रियोचाच पार्ट आहे. ओके. सगळ्यात महत्त्वाचं सेंटेन्स, ऍडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियोनी गिव्स राइज टू कंडिशन पॉलीएम्ब्रियोनी. ऍडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियोनी ही पॉलीएम्ब्रियोनिक कंडिशन्स तयार करणार आहे. एसेन्शियल्स रिझनिंग टाइप्स ऑफ क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ऍडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियोनी गिव्स राइज टू कंडिशन पॉलीएम्ब्रियोनी. पॉली मीन्स मेनी, एम्ब्रियोनी मीन्स डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. एम्ब्रियो अनेक एम्ब्रियो तयार होण्याच्या प्रोसेसला पॉलीएम्ब्रियोनी असं म्हटलं जातं. आणि ते
कोण तयार करू शकतं? ऍडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियॉन करू शकतो. आहे. अशा पद्धतीने आपण या लेक्चर मध्ये अपोमिक्सिस अँड टाइप्स ऑफ